नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। तर बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, पण यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे व्हिडिओ येत असतात। तर सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकतात मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। म्हणजेच तुम्हाला आता तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरायची गरज नाही। त्यानंतर बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजे आता तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीचे फॉर्म तुमच्या सोयीच्या जागेवरून म्हणजेच घर बसल्या किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन भरू शकतात। अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। म्हणजेच तुम्हाला अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। त्यानंतर तुम्ही जी तारीख निवडली त्या तारखेला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल। 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिलेल्या अर्ज नामंजूर करण्यात येईल। त्यानंतर लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व ठिकाण निवडण्याबाबत तर ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेली लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। रद्द झालेल्या तारखाऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करावे। सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईल नंबरवर एक OTP येईल। OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व ठिकाण निवडू शकतात। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडू शकतात। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।